हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की वाटाण्याची भाजी ही सिंपल आणि इझी तरीके से खूप छान लागते गाईज. हे असं तुम्ही बनवून बघा नक्कीच. सो गाईज, कढईमध्ये मी आता माझ्या मम्मीने तेल टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता जसं का तेल थोडंसं गरम झालेलं आहे. त्याचबरोबर आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की माझी मम्मी कशी बनवती आहे ती व्हिडिओ. सो गाईज आपल्याला तेल गरम होईपर्यंत वाट बघावी लागेल आणि गॅस थोडंसं स्लो करून. आणि हे बघा, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि मला सांगितलं ही नव्हती. हे बघा, याचे हे आहे अद्रक आणि लसूणचं पेस्ट. ही सुद्धा तडक्यामध्ये टाकायची आहे गाईज. बघू शकता कसं तडतडा उडालेला आहे. माझ्या मोबाईलवरच उडालेला कॅमेरा मी शूटिंग करताना. आणि त्याचबरोबर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गाईज. आणि बघा, कांदा हा खूप छान प्रकारे कापलेला आहे, कारण की हा मीच कापलेला आहे गाईज. मी सर्व कापून दिलेलं होतं माझ्या मम्मीला आणि माझी मम्मी आता बनवत आहे. कांदाही आपण फोडणीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि थोडंसं हे गरम होईपर्यंत थोडा लाल होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. सो बघू शकता तुम्ही, थोडासा नाही गाईज, तसंच आहे अजून. सो गाईज, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जे तुम्हाला हवं असेल ते करा. आणि रोजच्या खानदेशी नवीन रेसिपी बघण्यासाठी नक्की फॉलो करा. हे बघा, आता टाकलेलं आहे हळदी, येलो कलरची हळदी फॉर द गुड टेस्ट. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मसाला. हा बघा, लाल लाल एकदम स्पायसी, जसं तुम्हाला हवा असेल तसं मसाला टाकायचा आहे गाईज आपल्याला. अरे बापरे, खूप झालं वाटते. आय थिंक की तिखट स्पायसी, आम्हाला खानदेशी लोक खूप स्पायसी खातात गाईज. आणि याला हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती चांगल्या पद्धतीने. हे काय टाकलं, हे बघा, 2 मिरची तडक्यासाठी गाईज 2 मिरची टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्याने खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला, कोणतीही भाजी तुम्ही बनवाल तरी. सो गाईज, त्याच्यानंतर एव्हरेस्टचा गरम मसाला आहे हा, जो माझी मम्मी टाकत आहे भाजीमध्ये. हा मसाला कोणत्याही भाजीमध्ये छान लागतो, तुम्ही टाकून बघा एक दिवशी. खूपच भारी टेस्ट येते, एकदम भाजी झणझणीत बनते, अशी स्पायसी. आणि आपल्याला मिक्स करत राहायचं आहे काही, नंतर खालून चिपकून जाणार आपली भाजी. फोडणीची कांदा बिंदा सर्व खालून चिपकून नये, त्याच्यामुळे आपल्याला खालून वरून मिक्स करायचं आहे. बघू शकता, हा मस्त थोडा वेळ वेट करायचा आहे. आणि त्याचबरोबर परत 2 मिनिटांनी हलवत राहायचं आहे गाईज, मिक्स करत राहायचं आहे. सो गाईज, बाजूला बघू शकता वाटाणे हे रेडी आहेत. वाटाणे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, 2 दिवस आधी भिजवून ठेवलेलं वाटाणे, आय थिंक सो टाकलेलं आहे. शेवटी आलेच ते वाटाणे, बघू शकता. अजून थोडंसं आपल्याला पाणी टाकावं लागेल, कारण खूपच घट्ट झालेलं आहे. एकही वाटाणा खाली पडलेला नाही पाहिजे गाईज, सर्व घेऊन टाकायचं आहे. एक वाटाण्याची किंमत काय माहिती तुम्हाला. सो बघू शकता तुम्ही. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे, सॉरी नमक टाकायचं आहे गाईज. स्वादानुसार आपल्याला नमक टाकायचं आहे. देन पाणी टाकून थोडंसं जसं तुम्हाला घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, तुम्ही जसं करू शकता. बघू शकता, टेस्ट पण करायचं आहे आपल्याला थोडंसं. छान आहे, रेडी, इट्स रेडी गाईज. फक्त थोडंसं उकळ घ्यायचं आहे. देन आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. मस्त कोथिंबीरने स्वाद येतो गाईज. प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर टाकायलाच हवी. तुम्ही ऐकत आहात ना माझं भाषण. सो बघून घ्या, आपली जी वाटाण्याची कांद्याची भाजी आहे ती आता रेडी झालेली आहे, खूपच सोप्या पद्धतीने. सो गाईज, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून जावा प्लीज. थँक्यू सो मच. ओके, बाय. नेक्स्ट व्हिडिओ.